रायगड जिल्ह्यात महायुतीत मोठी दरी पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। महाड नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी एकत्र येऊन स्वतंत्र आघाडी जाहीर केली आहे। त्यामुळे महायुतीतील तिसरा भागीदार असलेल्या शिवसेना शिंदे गटाला बाजूला केले गेल्याचे स्पष्ट झाले। महाडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे। त्यांनी सांगितलंय की महाड नगर परिषदेच्या 20 पैकी 15 जागांवर राष्ट्रवादी तर 5 जागांवर भाजप उमेदवार देणार आहे। यासोबत नगराध्यक्ष पद राष्ट्रवादीकडेच राहील असेही त्यांनी स्पष्ट केले। या निर्णयामुळे आता महाडमध्ये शिवसेना शिंदे गट स्वतःच उमेदवार उभे करणार आहे। 3 वर्षांपासून रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात पालकमंत्री पदाच्या मुद्द्यावरून सुरू असलेला संघर्ष आता निवडणुकीत उघडपणे समोर आलाय। अनिकेत तटकरे यांनी सांगितले की उद्या खासदार सुनील तटकरे संयुक्त आघाडीचे सर्व उमेदवार जाहीर करणार आहेत। भाजप राष्ट्रवादी यांचे संयुक्त बॅनर घेऊन होणारा हा पहिलाच कार्यक्रम असल्याने राजकीय वर्तुळात या घडामोडींवर मोठी उत्सुकता आहे। माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी सांगितले की या आघाडीचा स्वतंत्र निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला जाईल। मागील निवडणुकीत दिलेल्या 80% आश्वासनांची पूर्तता झाली आहे आणि उर्वरित कामे नव्या जाहीरनाम्यात समाविष्ट केली जातील असा त्यांचा दावा आहे। आता प्रश्न असा आहे की रायगडमध्ये जे चित्र दिसत आहे ते राज्यातील इतर नगर परिषदांमध्येही दिसेल का? राजकीय विश्लेषकांच्या मते महाडमधील ही सुरुवात पुढील निवडणुकांचे समीकरण बदलू शकते। सध्या महाडची परिस्थिती स्पष्ट आहे। भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र, शिवसेना शिंदे गट स्वतंत्र आणि त्यामुळे महाडची निवडणूक आता महायुतीसाठी एक तापलेली आणि महत्त्वाची लढत ठरणार आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।